तर पावसाळी नालेसफाईची पाहणी करण्यासाठी सध्या मुख्यमंत्री एकनाथ शिंदे रस्त्यावरती उतरलेले आहेत। सध्या सुरू आहे। अगदी काही दिवसांमध्ये मान्सून आता मुंबईमध्ये धडकणार आहे। त्या पार्श्वभूमीवरती मुंबईमधल्या नालेसफाईचं काम युद्ध पातळीवरती सुरू आहे। मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे स्वतः आज या ठिकाणी पोहोचले आणि त्यांनी नालेसफाईची माहिती घेतलेली आहे। पहिल्याच पावसामध्ये कधीतरी मुंबईमध्ये पाणी साचतं अनेक ठिकाणी, त्यामुळे आतापासूनच नालेसफाई होण्याच्या दृष्टीने ही पावलं उचलली जात आहेत। अल्पेश करकरे आपले प्रतिनिधी या संदर्भातले अपडेट देतील। अल्पेश, मुंबईत पावसाळ्यापूर्वी मुंबई महानगरपालिकेकडून विविध कामं सुरू आहेत आणि हीच कामांची पाहणी करण्यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे नालेसफाई वडाळा भक्ती पार्क परिसरामध्ये सध्या सुरू आहे। त्या परिसरामध्ये सध्या पोहोचलेले आहेत। आपण पाहू शकतो वडाळा भक्ती पार्क परिसरामध्ये जो मोठा नाला आहे तिथे कर्मचारी साफसफाई करत आहेत। यंत्राद्वारे ही साफसफाई सुरू आहे आणि कशा प्रकारे ही साफसफाई सुरू आहे याचा आढावा घेण्यासाठी मुख्यमंत्री स्वतः हे प्रत्यक्षात ग्राउंडवर उतरलेले आहेत। मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासोबत पालकमंत्री दीपक केसरकर, मुंबई महानगरपालिकेचे आयुक्त आणि प्रशासक भूषण गगराणी हे आणि इतर जे अधिकारी आहेत ते सध्या ग्राउंडवर आपल्याला पाहायला मिळत आहेत। भक्ती पार्क परिसरामधील ही पावसाळ्यापूर्वी ही नालेसफाई सुरू आहे। आपण अनेकदा पाहिलंय दरवर्षी पावसाळ्यापूर्वी मुंबई महानगरपालिकेकडून नालेसफाई छोटे आणि मोठे नाले अशी होत असते। मोठ्या नाल्यांची सध्या सफाई ही जोरदार सुरू आहे, कामाला गती प्राप्त झालेली आहे। कारण काहीच दिवसांनी आता मुंबईत पावसाचं आगमन होईल, त्यामुळे मुंबईत कुठेही पाणी साचू नये या दृष्टीने मुंबई महानगरपालिकेच्या विविध कामांना गती आलेली आहे आणि याच कामांची गती आणि आढावा घेण्यासाठी सध्या मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे स्वतः प्रत्यक्षात ग्राउंडवर उतरल्याचं आपल्याला पाहायला मिळत आहेत। त्यांच्याबरोबर मुंबई महानगरपालिकेचे अधिकारी व कर्मचारी देखील पाहायला मिळत आहेत। मात्र दुसरीकडे आपण पाहिलं तर दरवर्षी मुंबई महानगरपालिकेच्या वतीने करोडो रुपये खर्च करून कंत्राटदारामार्फत ही अशा प्रकारे नालेसफाई केली जाते। मात्र प्रत्यक्षामध्ये पाऊस पडला की मुंबईत काही ठिकाणी पाणी साचल्याचं पाहायला मिळतं। मात्र गेल्या काही वर्ष अपवाद पाहिलं तर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे ग्राउंडवर उतरून स्वतः नालेसफाईची पाहणी करत असतात। मात्र विरोधक आहेत ते सातत्याने त्यांच्यावर टीका करतात। कारण मुंबईत आपण पाहिलं गेल्या वर्षीच तर अनेक ठिकाणी नालेसफाईचा दावा मुंबई महानगरपालिकेने केला, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे देखील स्वतः उतरले होते। मात्र काही ठिकाणी पाणी साचलं होतं आणि विरोधकांनी हाच मुद्दा हाती घेऊन सत्ताधाऱ्यांवर प्रशासकांवर टीका देखील केली होती। मात्र यंदा आपण पाहिलं तर लोकसभा निवडणुका होत्या, त्यामुळे पावसाळ्यापूर्वी जी मुंबई महानगरपालिका कामं करत असते त्यांच्या काही बातम्या जरा शांत होत्या। मात्र आता लोकसभा निवडणुका पूर्ण झालेल्या आहेत आणि यानंतर आपण पाहिलं तर मुंबई महानगरपालिकेचे अधिकारी, कर्मचारी आणि स्वतः मुख्यमंत्री पावसाळ्यापूर्वी मुंबई शहरामध्ये जी कामं केली जातात त्याचा आता पाठपुरावा करताना पाहायला मिळत आहेत। या कामांना सगळ्या गती प्राप्त झालेली आहे। मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे पावसाळ्यापूर्वी मुंबईत जी विविध विकास कामं सुरू आहेत, सुरू आहेत त्यांचा पाहणी दौरा करणार आहेत। सध्या भक्ती पार्क परिसरामध्ये नालेसफाई, मोठ्या नाल्यामध्ये सफाई सुरू आहे, त्याचा आढावा सध्या मुख्यमंत्री घेत आहेत। या परिसरातून ते थेट पुढे चुनाभट्टी परिसरामध्ये जातील आणि त्यानंतर वांद्रे BKC परिसरामध्ये जातील आणि त्यानंतर पाहिलं तर पश्चिम उपनगरामध्ये जोगेश्वरी परिसरामध्ये एक नाला आहे मोठा, त्या परिसरात देखील ते पाहणी करणार आहेत। दहिसर परिसरामध्ये देखील ते नालेसफाईची पाहणी करणार आहेत आणि त्यानंतर कशा प्रकारे एकंदरीत ही नालेसफाई सुरू आहे, पावसाळ्यापूर्वी जी कामं सुरू आहेत त्याचा कशा प्रकारे कामं ही सुरू आहेत आणि त्याचा आढावा घेतल्यानंतर त्यांना काय निष्पन्न झालं याच संदर्भात ते एक पत्रकार परिषद घेणार आहेत। यावेळेला मुंबई शहराचे पालकमंत्री तसेच आयुक्त भूषण गगराणी व मुंबई महानगरपालिकेचे इतर अधिकारी हे देखील उपस्थित राहणार आहेत आणि नक्की सध्या मुंबईत कशा प्रकारे कामं सुरू आहेत याबाबत
ठोस अशी माहिती या पत्रकार परिषदेतून देणार आहेत. मात्र आपण दुसरीकडे पाहिलं तर सध्या महायुतीचं सरकार राज्यात आहे, प्रशासक देखील महायुतीनेच नेमलेला आहे. मुख्यमंत्री मुंबई महानगरपालिकेत जाऊन या सर्व कामांचा देखील आढावा घेत आहेत. तर नक्कीच ते आढावा घेत आहेत आणि येत्या काळामध्ये पहिल्या पावसामध्ये तरी मुंबईत तुंबणार नाही याची खबरदारी आता घेण्यासाठी राज्य सरकार रस्त्यावरती उतरलेलं आहे. मुख्यमंत्र्यांकडून स्वतः वडाळ्यातल्या नालेसफाईची पाहणी केली जाते. अल्पेश, धन्यवाद संपूर्ण माहितीबद्दल. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.